नमस्कार, मी स्वरा संगीता राजेश भाटे, वर्ग दुसरा. मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आलोय माझ्या हृदयातील भीमजन्म उत्सव घेऊन. तर चला सर्व मिळून साजरी करूया. दीनदलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच, पण ते या जगाचे कोहिनूर होऊन गेले. जग खूप रडवीत होता त्यांना, पण ते या जगाला घडून गेले. अरे यांना अजूनही कसं कळत नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले. अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. त्यांच्या नावातच त्यांची विशेषता आहे. बाबासाहेब म्हणजे बाणेदार त्या स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू ज्यांचा सर्वसामान्यांचा विकासाचा बदल समाजात घडवून आणणारे. आणि आंबेडकर म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला. बेधडक सत्याग्रह केला, चौदार त्याचा डगमगले नाही संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचे रचिते भारतीय संविधानाचे. अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणं कठीण होतं. अशा दीनदलितांची व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. अंधारलेले जीवन दिसत नव्हते प्रकाशाची किरण, पुसण्यात त्यांचे अश्रू देण्यात दीनदलितांना नाव सेवन जीवन. अवतरले एक महामानव, नाव त्यांचे डॉक्टर भीमराव आंबेडकर. अशा महामानव युग प्रवर्तकाचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. बाबासाहेबांना वाचनाचा छंद लागला, तो त्यांच्या वडिलांमुळेच. तो वाचनाचा छंद संविधान निर्मितीचा आसमंत ठरला. मुळातच त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे बाबासाहेबांनी BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, डिलीट अशा अनेक पदव्या संपादन केल्या. त्यांनी अनेक मौलिक विचार मांडले, जसे शिक्षण हे वागण्याची दूध आहे, जो प्राशन करीन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. जन्मभर जरी अभ्यास करायचे मनात ठेवले तरी विद्यासागराच्या कडेला गुदगाभर ज्ञानात फार तर जाता येईल, असे क्रांतिकारी विचार सर्वसामान्यांना दिले. बरेच ठिकाणी अस्पृश्यांना पाणवठ्यावर पाणी भरण्याचा व पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यापैकी एक होते महाड येथील चौदार. यासाठी बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 रोजी चौदार सत्याग्रह करून अस्पृश्यांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून दिले. बाबासाहेबांचे असे मत होते की अस्पृश्यांना सर्व समस्या मनुस्मृतीमुळे निर्माण झाले, म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. हा ग्रंथ केवळ अस्पृश्य समाजाकरताच जातक नव्हता, तर सर्व समाजातील स्त्रियांना हा जातक होता. संविधान लिहिण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. बाबासाहेबांचे जीवन सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीतून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. बाबासाहेब केवळ एकाच समाजापुरती मर्यादित नाही, त्यांनी एकाच समाजाकरता काही केलेले नाही. संविधानात केवळ एकाच समाजाला उच्च स्थानावर ठेवलेले नाही, त्यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून संविधान निर्मिती केलेली आहे. संविधानात प्रत्येक समाजातील स्त्रियांना जे कायदे व अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर त्यांच्याही समोर एक पाऊल पुढे आहे. काहींना बाबासाहेब कोण व त्यांनी काय केले हे माहीतच नाही. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजांच्या घरात व हृदयात आहेत, त्या प्रकारे या महामानवाला एका समाजापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक जण आपल्या घरात व छोट्याशा हृदयात जागा द्यावी, त्यास या महामानवाच्या कार्याला न्याय मिळेल. आणि शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेल, दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया, ताकत मिली किसी को वो पहलवान बन गया. मैं खुशनसीब हूँ जहाँ में मुझे भीम जी मिल गए और मैं इंसान बन गया. जय भीम, जय भारत. धन्यवाद. सबस्क्राईब करा दिनविशेष चॅनलला आणि प्रेस करा घंटीचं बटन वर्षभरातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी.